मतमोजणी सुरू झाली आहे काय? एक लक्षात घ्या, प्रभाग 25 ची मतमोजणी सुरू झाली. आम्हाला 11 तारखेला जे आरोनी सही शिक्क्या सही प्रत दिलती, जिथे आमचा उमेदवार, त्याचे उमेदवार प्रतिनिधी, बूथवाल्याची सगळी लोक होती आणि निवडणूक अधिकारी होते. सही शिक्क्यागत आमच्या त्या मशीन्स त्या रूममध्ये ठेवण्यात आल्या. ही ती लिस्ट आहे सही शिक्क्याची. हा 11 तारखेला. आता मतमोजणीला आम्ही आलो, यातला जो मशीनचा नंबर आहे आणि जो टेबलावर नंबर आलाय तो मॅच झाला पाहिजे. तो एकही नंबर मॅच होत नाही. एक मशीन झाली, 2 झाली, अशी तब्बल 17 मशीन्स आहेत. आपण एक ह्युमन माणसाकडनं चूक होते म्हणून समजून घेऊ शकतो. 17 मशीन कसे काय नंबर बदलले जातील? आणि मग आम्ही त्यांना तिथं सांगतोय, त्याच्यावर त्यांचं बेकायदेशीर उत्तरं चालली होती. मी तुम्हाला नंतर देतो, आमच्याकडे हे, ती आमच्याकडे बाय मिस्टेक झाली. निवडणूक आयोगाला कोणतीही चूक अपेक्षित नाही, हा त्यांचा निष्काळजीपणा आहे. त्याच्यामुळे ज्या मशीन आम्हाला दिल्या होत्या, आता त्यांचं म्हणणं ही प्रभाग 25ची आहे आणि आतमध्ये चुकून वर प्रभाग 25 लिहिले आणि 27ची आली. तेही आम्ही बघितलं. मुळामध्ये जर तुम्ही मशीन बदलल्या तर काही टेक्निकल आले असतील एरर, तुम्ही तातडीने उमेदवारांना बोलवायला पाहिजे होतं, त्यांच्या प्रतिनिधींना बोलवायला पाहिजे होतं. तसं न करता परस्पर मशीन्स बदलल्यात. परस्पर मशीन बदलण्याचा प्रश्न तुम्हाला अधिकार कुणी दिला? आणि हे आम्ही मागत असताना एकतर तुम्हाला मीडियाला आत आणून देत नाही, कॅमेरा आत आणून देत नाही, कारण का यांना आतलं कुठलीच प्रक्रिया बाहेर येऊ नये म्हणून या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर आता 2-4 त्यांनी दाखवल्यानंतर आत्ता ज्या मशीन सुरू केली पुन्हा, त्याचं सीलच नाहीये, उघड्या आहेत. म्हणजे ही कुठली पद्धत तुम्ही मागवताय? प्रशासनाकडून तुम्हाला काय सांगण्यात आलं? काही उत्तर आलेलं नाहीये. प्रशासन म्हणतात की ही ग्रॅमेटिकल मिस्टेक आहे, आम्ही तुम्हाला नंतर उत्तर देऊ. असं चालत नाही. त्यांना मी लेखी दिले, लेखी सुद्धा लिहून दे, म्हणजे प्रत रिसिव्हची देत नव्हते, मला वर चढावं लागलं. पण तुम्ही बहिष्कार टाकलाय का? हो, आम्ही बहिष्कार टाकलो. भाजप सोडून सगळे उमेदवार बाहेर आलेले आहेत. ज्या उमेदवारांना घरामध्ये उभं केलं नाही, जे लोकांच्या संपर्कात नाही, त्या मशीन आणि ज्या मशीन आमच्या आहेत त्या वेगळ्या मशीन तुम्ही समोर उभं करताय, ही कुठली पद्धत आहे? लोकांना वेडं समजता. म्हणजेच निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासन लोकशाहीचा गळा दाबण्याचा हा प्रयत्न आहे. आणि जर त्यांना अशाच पद्धतीने गळा दाबायचा आहे तर त्यांचा हा विजय त्यांना लखलाख. आम्ही भिकेत दिला, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान पाळणारे आहोत. लोकशाहीने आम्ही त्यांना प्रत्येक टेक्निकली अर्ज दिला, त्याची रिसिव्ह घेतली. आणि हे बघा, कायदेशीर लढायला आज गेलं आणि उद्या लढायला यश मिळत नाही, त्याला आम्हाला थांबावं लागणार आहे. मग याची लाज यांना ठेवायला पाहिजे होती आणि त्याचीच पळवाट काढून लोकशाही. आता अजून काय राहिलंय? मत चोरी केलेली आहे, त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. लोकशाहीने त्यांना निवडणूक घ्यायची नाही आणि त्याला साथ द्यायला भाजपसोबत राज्य निवडणूक आयोग म्हणजे निवडणूक अधिकारी आणि पोलीस प्रशासन मस्तपैकी छान बेकायदेशीर पद्धतीने प्रक्रिया झाली. पोलिसांचं काम काय? कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करणे. तुम्ही लिगल गोष्टीला का थांबवताय? का कार्यकर्त्यांना दमदाटी करताय? कशासाठी? आणि आरोची अधिकाराची जी उत्तर आहेत ती पोलिसांनी नाही द्यायची. पोलीस वकील आहेत का? पोलिसांना अधिकार दिलेला आहे का? ती उत्तरं आरो म्हणजे निवडणूक अधिकारी देईल. यांना जमलं नाही तर कलेक्टरांना बोलवा, कलेक्टरांना नाही जमलं तर त्यांच्यावरती कोण असतील त्यांना बोलवा. एवढा जर तुम्हाला कायदा समजत नसेल तर कशाला निवडणूक घेता तुम्ही? कशाला IPS अधिकारी आणि पोलीस अधिकारी बनताय? लिटरली सांगते, लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम आहे. आम्ही सगळेजण बाहेर पडलेलो आहोत. आम्ही प्रभाग 25च्या मतमोजणीवर बहिष्कार टाकून बाहेर पडलेलो आहोत. थोड्या वेळाने लोकशाहीचा गळा दाबलेला निकाल तुम्हाला मिळेल. त्यांनी त्यांचा गुलाल उधळावा, कारण का ते चोरटे भुरटे मतचोर आहेत, त्यांना त्यांचा विजय लखला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.